नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भगीरथ आयएसच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. ज्या असणाऱ्या पदाची वाट मागच्या असणाऱ्या वर्ष दीड वर्षापासून विद्यार्थी करताय, ते पद सरळ सेवेतून येईल का ते पद कंबाईन मध्ये ऍड होईल, हा सगळ्यात मोठा असणारा संभ्रमावस्था त्या ठिकाणी तयार होती. पण त्याच्यातून आयोगाने निर्णय दिलेला होता की तुम्हाला ही एक्झाम कंबाईनच्या परीक्षेच्या अंतर्गत ऍड होऊन येणार आहे. अशा कंडिशन्स मध्ये तुम्हाला तलाठीचा असणारा रेफरन्स महसूल खात्याच्या अनुषंगाने दिलेला आहे, मेन्शन करून ग्रुप सी च्या अंतर्गत असणारे, म्हणजे तुम्हाला प्रॉपर वेनं एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसारख्या अभ्यासामध्ये शिफ्ट व्हायचं आहे. त्या अनुषंगानेच आपण सगळ्यात महत्वाचा असणारा पाठ फास्ट ट्रॅक बॅचच्या अनुषंगाने या ठिकाणी 27 जुलै पासून घेऊन येत आहोत. म्हणजे तुम्हाला इझिली प्रीची एक्झाम त्या ठिकाणी कव्हर करण्यात यावेत आणि त्यासाठी 50 दिवसांचा असणारा आपला स्टेट फॉरवर्ड असणारा प्लॅन असणार आहे. ते 27 जुलै पासून आपली असणारी बॅच या ठिकाणी रन होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, भगीरथ आयएसच्या असणाऱ्या अकॅडमीच्या युट्यूब चॅनलच्या अनुषंगाने सबस्क्राईब तर करायचंच आहे. तसंच तुम्हाला जायचंय गुगल प्ले स्टोअर वरती, तिथून या असणाऱ्या आपल्या भगीरथ आयएसच्या असणाऱ्या अकॅडमीला या ऍप्लिकेशनला डाउनलोड करायचं आहे आणि तिथून तुम्हाला ही बॅच त्या ठिकाणी इझिली अवेलेबल होणार आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये हे 151 संवर्ग तर आहेतच, पण आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तलाठी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक, आरटीओ, कर सहाय्यक, उद्योग निरीक्षक, लिपिक, इतर सगळे संवर्ग जे ग्रुप सी च्या अंतर्गत येतात, जे सगळे सर्व सेवेची असणारी पद होती, त्या सगळ्यांसाठी आवश्यक असणारी बॅच या ठिकाणी आपण स्टार्ट करतोय 27 जुलै पासून. मग आता नेमकं एक्झॅक्टली आयोगाने नोटिफिकेशन काय दिले, या 151 संवर्गातील असणारे कोणते मुद्दे हायलाइट केलेले आहेत, या सगळ्या मुद्द्यांमध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन असेल, तुम्हाला काही क्वेरीज विचारायचे असतील तर तुम्ही सरळ सरळ कॉल करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या ठिकाणी कोणते, 9970298197 9090906777. यापैकी कोणत्याही कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे असणारे जे काही इश्यू असतील ते तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. मुद्दा काय आता या ठिकाणी महत्वपूर्ण नोटिफिकेशन या ठिकाणी येताना दिसतात. 5000 प्लस जागा कंबाईन ग्रुप सी च्या अंतर्गत येत आहेत. याच्यामध्ये आयोगानं काय केलेलं आहे, कंबाईन महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 याच्यासाठी जी पहिली ऍड होती ना, ती कधी आली होती, 25 जून 2026 ला ऍड आलेली होती. आणि त्याच्यामध्ये काय होतं मुद्दा या ठिकाणी, 2619 पदे या ठिकाणी सांगितली होती, गट क च्या माध्यमातून भरण्यात येणार होते. त्याच्यामध्ये काय करण्यात आलं, त्याच्यामध्ये आता सध्या ही असणारी एक्झाम सांगितली ऑफलाईन पद्धतीनं ओएमआर आधारित असणार आहे. आणि जो आयोगाचा निर्णय होता ना, एकाच वर्षामध्ये 3 2 प्री घ्यायच्या आणि एकाच मेनसाठी त्या ठिकाणी तयार राहणारा, तोही निर्णय आयोगानं जुलै 2027 पर्यंत होल्ड केलेला आहे, तो त्या ठिकाणी स्थगित केलेला आहे. प्लस परीक्षा सगळी ऑनलाईन बेसवर होणार नाहीये, ऑफलाईनवरच होणार आहे. ओएमआर शीटच्या अनुषंगानेच पेपर होणार आहे, हे पण क्लिअरिटी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आता या अंतर्गत बघितलं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख होती 31 जुलै 2026, ती असणारी मुदतवाढ पण देण्यात आली होती. पण आता काय करण्यात आलं, आता या ठिकाणी नवीन असणाऱ्या जागा याच्यामध्ये ऍड होताना दिसत आहेत आणि त्या जागांचा उल्लेख केला तर कोणत्या जागा याच्यामध्ये ऍड होताना दिसत आहेत ते थोडंसं व्यवस्थित लक्षात घ्यायचं. अगोदर 2619 असणाऱ्या बाबतीमधल्या 2619 असणाऱ्या बाबतीमधल्या असणाऱ्या जागा त्याच्यामध्ये होतच. आता ऍड होणाऱ्या जागा कोणत्या असतील या ठिकाणी, तर महसूल व वन विभागाच्या अंतर्गत ग्राम महसूल अधिकारी, तलाठी, गट क, विविध नियुक्त प्राधिकाऱ्याच्या अनुषंगाने असणार आहेत. त्या जागा आहेत 1539. अपेक्षा होती 1700 प्लस जागा येतील, म्हणजे कदाचित जागा वाढू शकतात. त्यामुळे या असणाऱ्या परीक्षेला महसूल खात्यामध्ये जॉईन होण्यासाठी सुवर्ण संधी आहे आणि या संधीचा फायदा तुम्ही सर्वांनी घ्यायचा आहे. आणि याच्या अंतर्गत पाहिलं तर अर्थ काय आहे, संविधिक विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी असली पाहिजे, तुमची असणारी डिग्री कंप्लीट असली पाहिजे, तुम्ही या असणाऱ्या एक्झामला देऊ शकता, हे लक्षात घ्यायचं. आणि यासाठी तुम्ही अर्ज कधीपर्यंत करू शकता, 5 ऑगस्ट 2026 पर्यंत करू शकता. दुसरा आहे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई, याच्यामध्ये वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल गट क याच्या 11 जागा आहेत. कोणत्याही शाखाचा पदवीधर दिसेल या ठिकाणी आणि 1 ऑक्टोबरच्या अनुषंगाने जाहिरात आलेली आहे. त्याच्यामुळे इथं बघितलं तर याची असणारी कमाल वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी 5 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये सहाय्यक अधीक्षक गट क 11 जागा आहेत. कोणत्याही शाखेतील असणारा पदवीधर या ठिकाणी उपयोगात येतो. कृषी व पदुम विभागाचा उल्लेख केला तर सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी
तांत्रिक गट क 254 जागांचा उल्लेख येतो. मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी BFSC धारण करणं आवश्यक असणार आहे. अट लक्षात घ्यायचं, कोणाला फॉर्म भरता येतो. आणि जाहिरातीचा उल्लेख केला तर 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत असणारा वयोमर्यादा त्या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार आहे. आणि तलाठीसाठी सुद्धा वयोमर्यादा कोणती असणार आहे? 5 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या असणाऱ्या या वयोमर्यादेचा विचार केला जाणार आहे. नियंत्रक, शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, महसूल व वन विभाग या सगळ्यामध्ये असणारे लिपिक क्लर्कच्या असणाऱ्या जागा आहेत. टंक लेखक, विविध नियुक्ती प्राधिकारी 230 आहेत, प्लस 155 प्लस 69 प्लस 480 यामध्ये कोणत्याही शाखेचा पदवीधर प्लस जाहिरातीमध्ये लिपिक टंकलेखक पदाकरिता असलेला टंकलेखन पूर्ण झालेलं असलं पाहिजे. सोबत येतो महसूल व वन विभागामध्ये सुद्धा लिपिक टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अनुषंगाने 339 जागा या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि एकूण जागांचा उल्लेख केला तर नवीन वाढलेल्या जागा आहेत त्या ठिकाणी 3088 जागा या ठिकाणी दिसत आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रेफरन्स जे विद्यार्थी वाट पाहत आहेत तो म्हणजे तलाठीचा. ग्राम महसूल अधिकारी तलाठी गट क चा उल्लेख येतोय. 1539 असणाऱ्या जागा या ठिकाणी आहेत. मग तुम्हाला तयारी करावी लागणार आहे कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी च्या परीक्षांसारखीच आता ग्रुप सी चा विचार करायचा आपल्याला. आणि त्या दृष्टिकोनानं तुम्हाला या ठिकाणी कार्य करत राहायचंय, अभ्यास करत राहायचंय. त्यासाठी तुम्हाला भगीरथच्या असणाऱ्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती यायचं आहे. आणि ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे. फास्ट ट्रॅक फेज मध्ये तुमची असणारी बॅच 27 जुलैपासून सुरू सुद्धा होणार आहे. आणि याच्यामध्ये पाहिलं अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक कधी असणार आहे? 5 ऑगस्टला तुम्ही त्या ठिकाणी रात्री 12 पर्यंत म्हणजे 11:59 पर्यंत फॉर्म भरू शकता. आणि ऑनलाईन पद्धतीने जर परीक्षा शुल्क भरायचे असेल तुम्हाला तर 8 ऑगस्ट पर्यंत तुम्ही ऑनलाईन भरू शकता. आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आली आहे. उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीनं शुल्क भरायचं आहे, हे लक्षात घ्यायचं. तुम्हाला ऑफलाईन चलनाच्या माध्यमातून परीक्षा फी भरता येणार नाहीये. ऑनलाईनच तुम्ही परीक्षा फी भरणार आहात, हे इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग अशा टोटल किती आता 2026च्या कंबाईन ग्रुप सी च्या अंतर्गत एकूण 5707 लक्षात घ्यायचं. किती? 5707 जागांसाठी भरती आहे. तर या असणाऱ्या ऑलमोस्ट 6000 पदांसाठी भरती आहे. याचा फायदा घेण्याचा नक्की प्रयत्न करा. त्यासाठी भेटूया आपण लाईव्ह सेशन मध्ये, लाईव्ह फॉर्मॅटमध्ये आपल्या असणाऱ्या ऍप्लिकेशन मध्ये. आणि या असणाऱ्या नवीन नोटिफिकेशन साठी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर युट्यूब चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि भेटूया अशाच असणाऱ्या नवीन सेशन मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थांबूया आपण. थँक्यू.